हॅलो, आज आपण फोडणीची पोळी करणार आहे। प्रथम मी कढईत तेल तापून घेतलेले आहे। इथे पोळीचे तुकडे करून घेतलेले आहेत। 3 पोळ्या आहेत। कांदा, कढीपत्ता आणि मिरची घेतलेली आहे। आता इथे फोडणी करू। पहिले मी तेल तापल्यावर मोहरी घालतेय। मोहरी थोडी तडतडली की जिरं घालणार आहे त्याच्यात। त्याच्यानंतर बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालणार आहे। 2 छोट्या आकाराचे कांदे घेतलेत मी। कांदा घालून आपण व्यवस्थित हे फ्राय करून घेणार आहे। कांदा फ्राय करून झाला आपला की त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि बारीक चिरलेली जी मिरची आहे ती घालणार आहोत। 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून मी। सगळं व्यवस्थित फ्राय करून घेऊ आपण कांदा गुलाबी होईपर्यंत। कांदा गुलाबी झालेला आपला, त्यात आता मी हळद घालतेय। हळद घालून एकदा परतून घेऊ सगळं। त्याचबरोबर मी इथे आता लाल तिखट घालणार आहे थोडंसं। मिरची घातली त्यामुळे लाल तिखट अगदी थोडं घालतेय मी। परत एकदा सगळं मिक्स करून घेऊ आणि या स्टेजला आपण यामध्ये आता मीठ घालणार आहोत। चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे पोळीला सगळीकडे मीठ व्यवस्थित लागेल। मीठ घालून सगळं आपण परतून घेऊ। त्यानंतर आपण जे फोडणीच्या पोळीसाठी पोळी घेतलेली आहे त्याचे तुकडे घालणार आहोत। ते घालून सगळं आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊ आणि 2 मिनिटं आपण फक्त ही गॅसवर ठेवणार आहे। एक वाफ आणणार आहे। या प्रकारे सगळं मिक्स केलेलं आहे मी। आपली फोडणीची पोळी तयार आहे। अशा नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।